नमस्कार, मी विजय गायकवाड. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर पाटील एकदा म्हणाले होते की नक्षलवादाचे मूळ हे मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आहे. खरोखर नक्षलवाद हा सर्वसामान्य माणसाला, दलितांना, वंचितांना न्याय मिळवून देतो का? खरं पाहता या मुळाशी जाण्याची गरज असते आणि कलाकृतीच्या माध्यमातून एक नाटक समोर येते आपल्यासमोर. छावणी या नाटकाचं नाव आहे. ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी यांनी लिहिलेलं ते नाटक आहे. अनेक संघर्षानंतर ते आता रंगभूमीवर येत आहे. त्यानिमित्ताने छावणीची सगळीच टीम मॅक्स महाराष्ट्राच्या ऑफिसमध्ये आली. प्रेमानंद गजवी स्वतः आहेत, या नाटकाचे दिग्दर्शक देखील माझ्यासोबत आहेत, कलाकार देखील आहेत. या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊयात नेमकी छावणी आहे काय. खरोखर या दलित, वंचित, शोषितांच्या न्यायासाठी नक्षलवाद हा योग्य मार्ग आहे की अयोग्य मार्ग? गजवी सर, तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम स्वागत आहे. ही नाटक लिहिण्यामागची प्रेरणा नेमकी काय होती आणि काय संदेश देऊ पाहताय तुम्ही? प्रेरणा म्हणजे इथलं दारिद्र्य आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून, त्या कालखंडामध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा 33 कोटी एवढीच लोकसंख्या होती आणि गेल्या 75 वर्षामध्ये 140 कोटीपर्यंत आपण मदत मारलेली आहे. तर 33 ते 140 आपण देशाची प्रगती केली असं म्हणतो, तर ती लोकसंख्येची प्रगती केली. आणि जे 47 साली जे दारिद्र्य होतं त्या दारिद्र्यातच वाटप होत गेलं प्रत्येक स्टेपला. आणि मग असं एका मधल्या काळामध्ये असं लक्षात आलं की इंदिरा गांधींनी ती घोषणा जाहीर केली होती, गरिबी हटाव. आत्ता अलीकडच्या कालखंडामध्ये अच्छे दिन, त्याच्या मागे हीच भूमिका होती की पण जे लोक दरिद्री होते, आणि आता वेळ अशी आलेली आहे सरकारवर की त्या दरिद्री लोकांना धान्याचं वाटप करावं लागतं. याचा अर्थ असा होतो की गरीब अधिक गरीब झाले आणि सरकार त्यांना जिवंत ठेवण्यासाठी, हेतू वेगळा असेल त्यांना जिवंत ठेवण्यामागे, मत मिळवणं हा हेतू असेल त्याच्या मागे. हे सगळं राजकारणाचा जो भाग होता. आणि अनेक वर्ष हा विचार मी करतो, जवळजवळ 15-20 वर्ष हे सगळं म्हणजे चिंतन. नाटक लिहिताना ते सगळे संदर्भ लेखकाला आपसुकच येतात, म्हणजे मुद्दामध्ये आणावे लागतात असं नाही. आणि मग एका नोटला असं वाटलं की आपल्याला हे नाटक लिहिलं पाहिजे. आणि मग आपण ते बघत होतो, छत्तीसगडमध्ये काहीतरी नक्षल्यांनी हे केलं, चंद्रपूरमध्ये काहीतरी केलं, गडचिरोला काहीतरी झालेलं आहे. आणि हे का घडतं? नक्षली ही चळवळ निर्माण करायला कोण कारणीभूत आहेत? तर असं लक्षात आलं की याला सरकार स्वतः कारणीभूत आहे. कारण दारिद्र्याची वाढ झाली, लोकांच्याकडे पैसा असेल, राहायला चांगली जागा असेल, नॉर्मली 1 BHK तरी प्रत्येक माणसाला जर मिळाला, तो कशाला हातामध्ये बंदूक घेईल आणि नको तो रक्तपात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालेल? हे सगळं चित्र समोर असल्यामुळे असं वाटलं की आपल्याला व्यक्त झालं पाहिजे. बरं, असं नाही की मी पहिल्यांदा लिहितोय. नक्षली या संकल्पना खूप चित्रपट येऊन गेलेत, काही नाटकं येऊन गेली, आणि तरीही मला असं लिहावं वाटलं की मग काय लिहिणार. तर त्यामध्ये जो MM नावाचं जे कॅरेक्टर आहे ते मला आधी भेटलं आणि ते मला म्हणालं की यार तू विचार करतोस हा सगळा, पण माझ्या डोक्यात एक कल्पना आहे की या देशातली सत्ता बदलली तरच आपल्याला गरिबीवर मात करता येईल, दारिद्र्यावर मात करता येईल, आणि मी हे तुला करून दाखवतो. आणि मग त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं आणि त्या पद्धतीने मग छावणीची रचना केली. बरोबर सर, लिहिणं अनेकदा सोपं असतं, पण ते प्रत्यक्ष रंगभूमीवर मांडणं आणि ते कलाकारांच्या माध्यमातून तो संदेश प्रेक्षकांना पोहोचणं. मुकुल सर, तुम्ही ज्या पद्धतीने हा सगळा लेखनाला मूर्त स्वरूप दिलं रंगभूमीवरती, काय चॅलेंजेस होते तुमच्या पुढे आणि आता हे सगळं येत आहे प्रेक्षकांसोबत, त्यावर तुमची काय भावना आहे? प्रेमानंद गजवीने खूप माइल्ड मांडणी केली आहे. ऍक्च्युली ते स्वतः विद्रोही आहे. आणि नाटक छावणी जेव्हा मी वाचलं त्यामध्ये मला मुळात हे कळलं की समाजामध्ये राजकारण जे आहे, जे आपलं आयुष्याचा नीती, नियम आणि नियती ठरवतं, त्याची खूप सुंदर प्रस्तावना या नाटकात केली आहे. एक की राजकारण चालतो ते कोणते वाद आहे, मार्क्सवाद एक आहे, आंबेडकरवाद आहे, गांधीवाद आहे, मग समाजवाद आहे. हे सगळे मिळूनही अख्ख्या जगामध्ये यांनी गरिबी संपवली का? नुसतं भारतात प्रश्न नाही आहे. आता भारतात गरिबी आहे, अमेरिकेत गरिबी आहे का? मग ते का इराकला उद्ध्वस्त करतात? मनमोहन सिंगने ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून एक मोठं मिडल क्लास बांधलं. त्यांनी मोदीला का निवडलं? त्यांच्याकडे पैसा होता ना. त्यांनी परत
मनमोहन सिंगला का निवडलं नाही? मुळात आहे ह्यामध्ये की एक सत्ताकरण आहे. सत्ताकरण कोणत्या माध्यमातून येईल? जसं मार्क्सवादी आहे. मार्क्सवाद्यांनी एक सोव्हिएत संघ बांधलं, 80-90 वर्ष राज्य केलं, शासन केलं. 80-90 वर्षात ते मार्क्सवादला त्याच्या विचारामध्ये सतत कायम ठेवू शकले नाही. तसंच दुसरं आहे मार्क्सवादाचा माओवाद झाला. माओवादामध्ये 1948 पासून त्यांनी चीन बांधलं. चीन आता खूप अमीर राष्ट्र आहे, पण त्यामध्येही 140 कोटी लोकांना जनता होण्याचा हक्क नाहीये. का? तर प्रेमानंद गजवीने जे नाटक लिहिलं आहे त्या नाटकामध्ये मूळ आहे वर्चस्ववाद. वर्चस्ववाद कसला? जर भारताचा संदर्भ घेतला तर जे वर्णवाद आहे, मनुस्मृती आहे आणि त्यावर धर्माचा जे पगडा आहे तो कसं शोषण करतो, तो कसं म्हणजे एक जात मध्ये किती उपजात आहे, ते उपजात कसं शोषण करत आहे. म्हणजे ब्राह्मणामध्ये बघा किती उपजाती आहे, मग क्षत्रियामध्ये बघा, मग राजपूतमध्ये बघा, मग वैश्यामध्ये बघा, मग इव्हन शूद्रमही बघा 1, 2, 3, 4. तर हे जे जात मधली जात ते म्हणजे शोषणाचा आधार. आणि इथून नाटककार असं म्हणत आहे की हे सगळे पगडे तुम्हाला सोडवावं लागणार आहे. तुम्हाला माणूस म्हणून, शांती म्हणून, एक सार्वभौमिक राष्ट्र म्हणून जगायचं आहे. तर आणि त्याच्यावर आमचा राग की ज्या माणसाने असे नाटक लिहिले ज्यातून कलाकार उभे राहिले मराठी रंगभूमीवर आणि मग ते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. 7 वर्ष झाला हे नाटक पाहूनही लोक याला रंगमंचावर सादर करीत नाही. म्हणजे यातून तुम्हाला कळतं ना एक डायनॅमिक्स. यातून असं कळतं की आम्ही तुम्हाला सत्तामध्ये मुख्य पद देतो. नाट्य संमेलनचा अध्यक्ष म्हणजे शीर्ष पद आहे ना तो, पण आम्ही तुमचे विचारांना पुढे मांडणार नाही. का तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला? ब्राह्मण म्हणून तुम्ही प्रश्न विचारतात, तुम्ही जात म्हणून प्रश्न विचारतात, तुम्ही आंबेडकरालाही प्रश्न विचारतात, तुम्ही गांधीलाही प्रश्न विचारतात. तुम्ही आहे कोण? आणि मुख्य आहे नाटककार उभा आहे अहिंसाच्या बाजूला. म्हणजे जे बुद्धाने प्रयोग करून दाखवलं माणुसकीसाठी, तुम्हाला राम होण्याची गरज नाहीये, विचार बदलण्याची गरज आहे. रामाने रावणला मारलं, कोणतं मोठं काम केलं? एक सत्ताधीश दुसऱ्या सत्ताधीशाला मारतो, आजपासून आहे का हे? पण बुद्धाने जे काय केलं आणि त्यानंतर गांधीने काय केलं? गांधी पहिला एक माणूस आहे ज्यांनी स्वतंत्र एक देशाला केलं आणि एकही अंग्रेजाला नाही मारलं का? पण जेव्हा देश आझाद होत होता तेव्हा जे धर्माचे तुकडे वेगळे झाले, त्याच वेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया भारतात 1926 मध्ये आली. 1925 पर्यंत हे सगळे गांधी सोबत होते. हेगडेवाद पासून ते सगळं, मग जिन्ना पण ते होता. मग त्या असं काळात असं घडलं की आता भारत आता आझाद होणार आहे, तर धर्माचा पगडा राहणार. पण आंबेडकर होते आपल्याकडे, नेहरू होते आणि या दोघांनी संविधान आपल्या देशाला दिलं. म्हणजे ते आझादीचा एवढा संघर्ष 90 वर्षाचा आपण कालावधी घेतो की पहिला जे रेव्होल्युशन झाला होता, सशस्त्र क्रांती ज्याला म्हणतात, 1857 पर्यंत 90 वर्ष झाले. त्यामधून आपण काय साध्य केलं? संविधान साध्य केलं. त्या संविधानानिमित्त आतापर्यंत आपण संकल्पना समान आहोत. कुठेतरी ते समानताचा भाव आपल्याला होतात. मग तुम्हाला राज्य गाजवायचं असेल तर तुम्ही संविधानासाठी मोर्चे काढा ना. म्हणजे वामपंथ्याला हे कळायला हवं, विशेषतः जे हिंसा, बंदूक की गोलीचे सत्ता बदलती सत्ता निकलती, त्यांना लक्षात घ्यायला हवं वी द पीपल लिहिलंय. तुम्ही थेट मार्क्सचं तत्व समजत असाल तर हम भारत के लोक म्हणजे आम्ही भारताचे मालक आहोत, हेच मार्क्सवाद म्हणतो ना, की देशाची अख्खी संपत्तीचे मालक सगळं देश व्हावं. तर तुम्ही ह्या वाक्याला समजून घ्या आणि मग आंदोलन करा, संविधान संमत आंदोलन करा.
नाहीतर पेटून काय होतं. बरोबर. अश्विन मॅडम, या नाटकाच्या जे जाहिरात दिसते त्याच्यामध्ये 3 महिला दिसतात आणि 2 पुरुष पण दिसतात. तर या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये महिलांना नेहमीच डावलण्यात आले आहेत आणि नक्षलवादामध्येही एका पद्धतीने वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रेट केलं जाते. तर तुमची भूमिका नेमकी काय आहे आणि काय नेमका मेसेज या नाटकातून तुम्ही देता? अगदीच की मी हे सांगेन की मराठी साहित्यात खास करून ज्यावेळी वेगळे नाटक लिहिले जातात त्यामध्ये महिलांना एक दुय्यम भूमिका किंवा एखादं म्हणजे एक ऑब्जेक्ट म्हणून प्रस्तुत केलं जातं. म्हणजे ती कोणाची बायको आहे, कोणाची सून आहे, कोणाची बहीण आहे असं म्हणून ऑब्जेक्टिफाईड केलं जातं. एक केवळ कोणाच्या घरात आग लावतीये किंवा हे जे दाखवलं जातं त्याला आम्ही या नाटकाच्या निमित्ताने छेद दिलाय. एक आहे की हो, ह्या नाटकामध्ये जे मेन कॅरेक्टर आहे MM, तर ते कॅरेक्टर पुरुष म्हणून लिहिलं गेलं होतं. पण आम्ही म्हणजे मंजूर सरांनी त्याला एक छेद देऊन ते कॅरेक्टर एक फिमेल म्हणजे एक माणूस म्हणून मी प्रस्तुत करते. आणि ते याच्यासाठी की केवळ जी प्रवृत्ती आहे किंवा जी मानसिकता आहे ती लिंग बघून नाही येते. ती सत्ता असू दे, ती पॉवर असू दे, ती जेंडर बघून नाही, ती शरीर बघून नाही येते. तर ती कोणाच्याही शरीरात असू शकते, मग ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे. तर त्या निमित्ताने आम्ही हे चेंज केलेले आहे. आणि त्यामध्ये मी MM ची भूमिका करते आहे. आणि MM च्या भूमिकेमध्ये ते कॅरेक्टर म्हणजे एक पॅशनेट, एक जुनून, क्रांती हवी आहे, शोषणाविरुद्ध लढती आहे आणि एक लीडर आहे, पॅशनेट लीडर आहे आणि मार्क्स माओ विचाराने झपाटलेली आहे आणि त्यांना पुढे जाऊन क्रांती आणायची आहे, शोषणाविरुद्ध उभं राहायचं आहे आणि त्यासाठी सत्ता हवी आहे आणि महत्वाकांक्षी आहे. पण या सगळ्या कॅरेक्टर किंवा हे सगळं परफॉर्म करताना माझ्या डोक्यात एक विचार नक्कीच आला की शोषण आणि शोषित आणि शोषक हा एक नेहमी सातत्याने चालत आलेला संघर्ष आहे. अगदी आधी काळापासून आपण पाहतोय शोषित आणि शोषक एकमेकांना संपत असतात प्रत्येक वेळी. कधी शोषक शोषितांना संपवतात आणि कधी शोषित ज्यावेळी पेटतात त्यावेळी ते शोषकांना संपवतात. पण हे दोघं मिळून शोषणाला नाही संपत आहे. आणि तिथे मला ही भूमिका सापडते की दोघांनी मिळून शोषणाला संपवण्याची गरज आहे. पण जे MM कॅरेक्टर आहे जे म्हणतंय की धर्म ही अफूची गोळी आणि क्रांती बंदुकीच्याच नळीतनं होते, तिथे पुढे जाऊन की हे MMचं कॅरेक्टर आहे पण हे नाटकाचं एक मेसेज आहे की वैचारिक क्रांतीशिवाय पर्याय नाही. प्रेमानंद सर, देशापुढे आव्हान तर सगळं आहे. म्हणजे एका बाजूला आपण संविधान रक्षणाचा प्रयत्न करतोय, पण दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी विचार हा वरचढ होताना दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला अशी प्रलोभनं दाखवलं जाते की बंधुत्वातून क्रांती होईल. तर याचा सुवर्ण मध्य कसा काढायचा, याचा काहीतरी संदेश या छावणीच नाटकातून दिला गेलाय? नाही, आता मला नेमकं सांगता येणार. याचं कारणच आहे की राजकारण हे सतत बदलत राहत. आता हिंदुत्ववादी विचार कधी आला तर बाबरी मस्जिद पाडली तिथे, त्याच्या आधी थोडासा लालकृष्ण अडवाणींनी जेव्हा रथयात्रा काढली आणि रामाच्या नावावर जे सगळं राजकारण सुरू झालं. अर्थात या मंडळींनी या सगळ्या गोष्टींचं आधी काहीतरी स्ट्रक्चर ठरवलं असेल, शांतपणे बसून बाथरूम मध्ये बसून ठरवलं असेल किंवा कुठेतरी वेगळ्या जंगलामध्ये गेले तिथे काहीतरी ठरवलं असेल. म्हणजे जी माणसं कुठल्या तरी प्रकारची क्रांती वगैरे करू बघतात तर त्यांच्या डोक्यामध्ये रक्त, हिंसा ह्या सगळ्या गोष्टी, क्रांती या शब्दाचाच अर्थच आहे. पण आपल्याकडे वैचारिक क्रांती असू शकते हा विचार 2500 वर्षापूर्वी बुद्धाने जरी सांगितलेला असला तरी मधल्या काळामध्ये अनेक बदल झालेले आहेत. जसं मंजूने सांगितले अनेक वाद आले, ती गोष्ट खरी. आणि प्रत्येक वाद्याला असं वाटतं की माझंच तिकडे राज्य असलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने इकडे आला आता हिंदुत्ववाद, बरे अफूची गोळी हे बरोबर आहे, कारण रामाचं नाव घेतल्यानंतर सगळे अफूवादी सगळे एकत्रित झाले आणि मग त्या पद्धतीने इकडे सत्तावर आले. पण यांच्या सत्तेसाठी हे नाटक लिहिलेलं नाहीये. हे नाटक सत्तेमध्ये येण्याच्या आधीपासून त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली होती. आता प्रॉब्लेम असा होतो की कलेमध्ये बरेचदा असं होतं की आधीचे सगळे तपशील भविष्याचं काही सूचन करत असतात, त्या पद्धतीने आताचे हिंदुत्ववादी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात आणि ते सगळं वर्णन त्याच्यामध्ये केलंय. जाती व्यवस्थेचं वर्णन केलंय,
मी तर इथपर्यंत म्हटले की हे बदलायचं असेल सूत्र, जर आपल्याला संपायचं असेल तर बेसिकली ज्या ग्रंथांमधून हे विष पेरलं गेलेलं आहे, म्हणजे मग तसा विचार केला तर तुम्हाला वेदाकडे जावं लागेल आणि पुरुष सूक्ताचा विचार करावा लागेल. तिथे ब्रह्म, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी मांडणी त्याच्यामध्ये पुरुष सूक्तामध्ये केलीच आहे. त्याच्याच आधाराने कृष्णाने गीतेमध्ये मांडणी केली आहे. आणि मग मराठीकडे इकडे आपलं आलो आपण तर ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला तेच दिसतं आणि चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन केलेलं दिसतं. आता हे जर धर्मग्रंथ जर समर्थन करेल सगळ्या गोष्टींचं, तर सामान्य माणूस तर धर्मपोळा असतो, तो त्या अफूमध्ये तर गेली, म्हणजे वेदांचा काळ जरी आपण धरला आणि ज्यांनी वेद इसवी सणापूर्वी 1000 वर्ष किंवा 1500 वर्ष आधी याची मांडणी केला असा जरी विचार केला तर किती वर्ष होतं, म्हणजे 3-3.5 वर्ष जर आपण अफूची गोळी घेऊन, आणि मार्क्स तो नंतरच्या काळामध्ये आला, त्यावेळेस अफू हा शब्द नव्हता, मार्क्सने तो फार छान पद्धतीने रुजवला. मग त्या अफूमध्ये मग आपण 3,500 वर्ष आताही जगतो आहोत आणि आता जे सगळे जे परिणाम आहेत ते रामाच्या नावाची गोळी घेतलेल्या अफूचेच परिणाम आहेत. मग ह्यातून लोकांना जर थोडंसं मोकळं करायचं असेल तर आपल्याला परत त्या ग्रंथांच्याकडे जावं लागतं आणि मुळावरती घाव घातल्याशिवाय, म्हणजे मला जर कॅन्सर झालेला असेल तर मला असे बाह्य उपचार करून चालणार नाही, तर मला त्याचा ऑपरेटच करावं लागेल आणि जी जखम झालेली असेल तर मला ती कापून काढावी लागेल. तर हे नाटक वेगळ्या पद्धतीने ते कापून काढण्याची भाषा करते, पण प्रत्यक्षामध्ये घडते का? तर तो नाटकातला जो विचार आलेला आहे आणि एका सर्टन नोटला जाऊन नाटक असं म्हणते शेवटी की हे सगळं मला पुढच्या वर्षी करायचं आहे. माझी जी मांडणी आहे सगळी तयार करून झालेली आहे, दिल्ली ताब्यात घ्यायच्या सगळ्या गोष्टी करायच्या, पण हे मी पुढच्या वर्षी करेल. हे काय भानगड आहे? म्हणजे लेखकाने हे काय पळवाट काढली आहे का काही वेगळं सूचन करते आहे? त्यांनाही तयारी करायला वेळ मिळावा आणि क्रांतिकारी लोकांनाही तयारी एक प्रकारचा वेळ मिळावा, असं काही मधली काही जागा शोधते का? आपण नेहमी विचार जर करत असलो आपण तर साधारणपणे 2 टोप असतात, अतिविचार करणारे आणि अजिबातच विचार न करणारे. म्हणजे साधारणपणे असं होतं की सतारची तार जास्त खेचली तर तुटते आणि खेचलीच नाही तर स्वरच येत नाही. तर स्वर येण्यासाठी आणि सुंदर छान असा स्वर जर यायचा असेल, जगण्यामधला पण नुसता सतरेचा सूर नाही राहत, आपल्या जगण्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा सूर असतो आणि आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपण दोन्ही बाजूनी विचार करतो आणि मग मधला मार्ग जो असतो आणि मग तिथे येऊन आपण स्थिर होतो, नाही या हे जास्त महत्वाचं आहे. तर हा जो ज्याला आपण मधला मार्ग आपण म्हणतो, रोज रात्रंदिवस, आता मोदीच्या पद्धतीने राज्यकारभार करतात, सगळं काय घडलं तरी एकही शब्द उच्चार का बरं मौन पाडतात? यांचं मौन आहे, गांधीजींचं मौन आहे का? 2 मौनांचा काही वेगळा वेगळा अर्थ आहे का? हे सगळं शोधण्याचा अर्थ तिथे आहे. पण लेखाने प्रत्येकच गोष्ट अशी विस्कटून सांगितली पाहिजे असं नाही, प्रेक्षकांनी सुद्धा, लोकांनी सुद्धा त्या मौनाचा वेगळा विचार केला पाहिजे. म्हणजे तो म्हणतो मी पुढच्या वर्षी क्रांती करेन किंवा आता मला नाही करायचं, हा जो स्पेस सोडून दिलेला आहे नाटकामध्ये, हे मला असं वाटतं की खूप गोष्टी सूचित करत त्याच्यामध्ये. त्यामुळे आता डायरेक्ट उपदेश करावं, डायरेक्ट काहीतरी करावं आणि हे नाटक केल्यावर लगेच काही क्रांती होणार असंही नाही. लोकांना विचार प्रवृत्त करणं. आणि मला खूप आनंद होतो की मंजूला मी ते नाटक वाचायला दिलं, म्हणजे माझ्या मागेला एक नवीन नाटक द्या, मी लिहिलेलं आहे हे वाच, तुला करावं वाटलं तर घराने. तो म्हणाला की मला आवडलं मी करतो. आणि आता एक अट त्याने मला घातली होती की तुम्हाला माहिती आहे मी काही जनरल सिस्टीम वगैरे मानत नाही, तर मी त्यातले कॅरेक्टर्स जर बदललं तर म्हटलं चालेल, मला वेगळा प्रयोग, कारण मी वेगळे वेगळे प्रयोग करण्यामध्ये सहनशीलही आहे आणि आवडतं काही वेगळे प्रयोग होत असतील. आणि जसं आता अश्विनी सांगितलं की स्त्रियांच्या बद्दल ही गोष्ट खरी आहे की स्त्रियांना नेहमीच डावललं गेलेलं आहे, आजही डावललं जात. तर स्त्रियांच्यासाठी मराठी रंगभूमी किंवा भारतीय रंगभूमीवर हे आम्ही सगळे लेखक, कलावंत त्या सगळ्या सिस्टीमचे बळी आहोत. आधी चांगला मुद्दा मांडला, याच्या पुढे तरी लेखक स्त्री वर्चस्ववादी भूमिका लिहितील अशी अपेक्षा करूया. मंजूर सर, प्रेमानंद सरांनी सांगितलं की नाटकाला संघर्ष करावा लागला. आज एका बाजूला शासन पुरस्कृत प्रोपोगंडा चित्रपटातून येतो, तो आपण काश्मीर फाईलमध्ये पाहिला, पृथ्वीराज चव्हाण अलीकडे आला, फ्लॉप झाला वगैरे विषय, पण त्यांना राजाश्रय मिळतोय आणि असे विषय जाणीवपूर्वक दाबून ठेवले जात आहेत का? काय तुमचं काय म्हणणं? काय आहे ना की जे कला आहे ना ते सत्ताधीशाची बटीक आहे. ओके,
याचा समजून घ्यावं की हे जे कलाच्या बाबतीत आता थोडंसं बोलतो की भारतात असं मानलं जातं की देव आणि दानव भांडण करत होते, मायथॉलॉजी, आणि मग ते ब्रह्माकडे गेले. ब्रह्मांनी का सांगितलं पंचमवेद रचला. ते पंचमवेद कशासाठी रचला होता? पंचमवेद यासाठी रचला होता की त्यांचा जो भांडण आहे तो संपवावा आणि ते एकत्र राहावं. म्हणजे हा राजकारणाचा जे द्वेष आहे ते मिटवण्यासाठी नाटकाची सुरुवात झाली. तसा आधुनिक वैज्ञानिक पद्धती जर पाहिली की नाटक का आला, त्याचा ठोस आधार आहे की सत्ता नीती बनवू शकते पण माणसाला बदलू शकत नाही. माणसाला बदलतो तो म्हणजे कला. कलाचं हेच काम आहे. आता शॉर्टकट पाहायला गेल्यानंतर काय असतं की भारतात जे कलाचा रूप होता तो कॉन्फ्लिक्ट आधारित नव्हता, तो कॉम्प्लिमेंट आधारित होता, सेलिब्रेशन. पण हे काय झालं की अमेरिकेमधून इंग्लंडमधून साम्राज्यवादी ताकदाचं हे झालं की नाटक कसं बसावं, आणि त्यांनी काय केलं, त्यांनी जे कलावंत होते त्याला राजआश्रय दिला. भारतात जर पाहिलं तर अकबरचे नवरत्न काय होते. आज ही भारतात एक NSD नावाचं एक नाट्य विध्वंसक संस्थान आहे. कारण त्यातून 50 वर्ष आणि आता 75 इयर्स एकही माणूस दिसत नाही जो नाटक करतो. जो तुम्ही 4 नाव घेतात तेही काय करतात, काय 200 लोक त्याचं नाटक पाहतात, मग मीडियामध्ये छापून येतात. त्यांना काय माहित मराठीमध्ये कुठलं गाव, कुठली जागा कुठे आहे, भारतात कुठली जागा कुठे. तर हे जे, आणि मग वरतून काय आहे, त्यांना ग्रांट मिळतं. मग ते बिंबवलं गेलं प्रेक्षकाचा मेंदू. अरे असा कसा कलाकार जगतो. आम्ही 30 वर्षापासून हे जगतो प्रेक्षकाच्या जोरावर. आणि तुला ठाऊक असावं, जसं प्रेमानंद म्हणाले की 6 डिसेंबर 1992 यामध्ये बाबरी मस्जिद पाडली गेली. आमचे कलाकारांनी थेट दंगलीच्या ठिकाणी जाऊन नाटक केलं. लोक तलवार घेऊन आले होते आणि मग ते शेवटी बोलले इन्सान जिंदाबाद, इन्सानियत जिंदाबाद. आम्ही हेही म्हणतो की क्रांती कशाला म्हणता तरी तुम्ही. कुठे रशियन क्रांती झाली, कुठं चीनची क्रांती झाली आणि कुठं रेनेसां झाला फ्रान्सची क्रांती. एक सत्ताधीश तलवार घेऊन दुसऱ्या सत्ताधीशाची सत्तावर बसतो त्याला तुम्ही क्रांती म्हणतात. ही चुकीची समज आहे. क्रांती बुद्धाने केली, क्रांती गांधीने केली, आणि त्याला जपवण्यासाठी जे नेहरू आणि आंबेडकरनी एक राष्ट्र उभं केलं, संविधान संमत, तो राष्ट्र जे आहे ते आमचं ध्येय आहे. आणि आमची कला काय म्हणते की समजा फ्रान्समध्ये रेनेसां झालं तर त्यांनी पुनर्जागरण ज्याला म्हणतो कलात्मक, मग त्यांनी कॉलनीज का बनवले. मुळात मराठी रंगभूमी किंवा भारताची रंगभूमीला काय झालंय, खूप खूप संकोचित विचार आहे त्यांचा. एक गल्ले भरू, दुसरा 4 नाटक केल्यानंतर मला सिनेमा मिळतो का. एवढं गजवीचंच नाटक करून काय मोठे कलाकार मराठी रंगभूमी मग हिंदी सिनेमामध्ये झाले. आज अमृत महोत्सव आहे, त्याची जाणीव कुठे आहे. एक माणसानेही हे केलं का. अमृत महोत्सव, शुभेच्छा, छावणी नाटक येत आहे. त्यांनी खरंच फोन करून तुला फोन करा ना, मी बोलायला तयार आहे तुझ्याशी, मी हे नाटक बघून, हे नाटक करून मी असा एक कलाकार म्हणून घडलो. ते संपवलं गेलंय. आज त्यांनी काय केलं, आम्ही थेट म्हणतो थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या माध्यमातून किंवा बोधिनाट्य परिषद ते कार्यशाळामधून म्हणतंय, माणसा आणि जनावरांमध्ये काय फरक आहे. संवेदना दोघाला आहे ना. जनावरालाही संवेदना आहे, पण माणूस वेगळं कसं विचार करतो. आणि नाटक हा विचार करण्याचा माध्यम आहे. आणि आम्ही असं म्हणतो की नाटक हे मानवताला उन्मुक्त करण्याचा एक स्वतंत्र दर्शन आहे. तो काही राजनेता नाही आरसा दाखवतो, कोणी समाजच्या ठेकेदारालाही तो आरसा दाखवतो, तो आर्थिक सत्तालाही आरसा दाखवतो, तो धार्मिक सत्ताशी भांडतो, त्याला मानतच नाहीये. आणि तो शेवटी जे कल्चरल हॅजिमनी आहे त्यालाही धरतो आणि त्यालाही मुंडका दाखवतोय आरसा बघ. म्हणजे तुम्ही जे म्हणतात ते नाटक कोणी सांगितलं. म्हणजे तुम्ही सेट आणि लाईट जर नाटक असेल तर लाईट अँड साऊंड शो करा ना. तुम्ही लेखकाला का तुम्हाला गरज आहे. लेखकाला का मारतात. आमच्या वतीने लेखक हाच नाटकाचा आधार आहे, ज्याला पाठिंबा आहे प्रेक्षकाचा आणि ज्याला दाखवतात कलाकार. नुसतं नट म्हणून नाटक नाहीये.
तो नाटककार पडद्याच्या मागे असतो तर तो त्याचाच आधावर सगळे जगतात आणि त्याचाच नाव घेत नाही. हा जे मोडून काढतो आणि ठोकून काढतो आणि आम्ही हेही म्हणतो की छावणी नाटक ज्यांना या देशाचं पंतप्रधान व्हायचंय, या प्रदेशाचा मुख्यमंत्री व्हायचंय, त्यांना छावणी नाटक पहा. आणि बरं का, कशाला देशद्रोह म्हणतात? तुम्ही सर्वात मोठ्या लोकतंत्रामध्ये राहतात ना, पण तुमच्या तोंडावर जेव्हा राजकारण हा शब्द येतो तर तुम्ही का, दिस इज नॉट माय कप ऑफ टी, मला राजकारण कशाला हवं, हा नकारणा सर्वात मोठा देशद्रोह आहे की ज्याच्यावर तुमच्यावर कोणी राज्य करेल आणि तुमची काहीच भूमिका नाहीये. प्रेमानंद गजबीचं नाटक ह्या 140 कोटी लोकांना आवाहन करत आहे, नागरिक म्हणून जगायचं असेल तर छावणी नाटक पाहायला या. आणि नुसतं हे काही पॉलिटिकल भाष्य नाहीये, नुसतं हे काही मार्क्सवर किंवा बंदूक किंवा हिंसावर भाष्य नाहीये. समाजची जडणघडण कशी आहे हे लेखकाने लिहिलं आहे. माणसाचा इंटरनल कॉन्फ्लिक्ट काय असतो हे लिहिलेलं आहे. मग धर्माचा काय घडामोडी आहे हे लिहिलं आहे. आणि धर्म काय आहे, आणि हे वामपंथी म्हणतात ना की जात भारतात अडकवते. अरे तुमच्याकडे 80-90 वर्ष सत्ता होती ना, तुम्ही वर्ग संपवलं का? वर्ण आणि जात हे एक प्रकारे किंवा धर्म हे संपवता येणार नाहीये. जसं मी घरातून निघालो तर हा माझा जे कुर्ता आहे, सदरा आहे, तो घाण होणार. तुम्हाला ते स्वच्छ करावं लागणार आहे. कारण जेव्हा परत स्टेट माणसाची ओव्हरऑल जगण्याच्या मार्ग पुरवत नाही, तेव्हा असं अध्यात्म आहे. खूप लोकांना ते अध्यात्म आणि धर्म याचाच अंतर नाही कळत. मग कर्मकांड होणारच. आणि मग जसं प्रेमानंद बोलले की सत्ता बदलत राहते. एकच माणूस आहे ज्याला हा वैदिक धर्माला खोडून काढला, तो बुद्ध होता. मग त्यांनी काय, सत्ता पलटली. अशोक नंतर काय झालं, अशोकने अख्खा सत्ता जे आहे, अशोक तर बुद्धाचा मार्गावर त्यांनी शासन केलं आणि एक ही युद्ध न लढता युनान पासून ते कंबोडिया पर्यंत त्याचं साम्राज्य होतं. आणि त्याचाच हे तत्व जे आहे सर्वधर्म समभाव, हे संविधान सभाने घेतलं. त्यांचाच हे तत्व आहे की स्टेटची रेस्पॉन्सिबिलिटी आहे वेलफेअर. म्हणजे भारतात समाजवाद आणि सेक्युलरिझम कोणी आणलं होतं तर कलिंग युद्धानंतर बुद्धाच्या तत्वाचा अनुसरण करून अशोकाने आणलं होतं. म्हणून तो आपल्या ध्वजमध्ये आहे आणि म्हणून तो शासनाचा आपला शिक्कामोर्तब आहे. आणि आज जे हे लोक लढतात, दोघेही आहे. एक बाजूला बघा तुम्ही की धर्मवादी आणि वामपंथी शेवटी काय करतात, शेवटी हे विचार बदलत नाही, शेवटी हे हत्या करतात. रामाने तेच केली आणि मार्क्सवादी पण तेच करतात. पण कला जे आहे ते मूळतः माणसा आत दोन बिंदू असतात. एक विकार असतो आणि एक विचार असतो. विकार म्हणजे पॉलिटिकली पाहिला तर तो हिटलर, विकार म्हणजे ब्राह्मणवाद, विकार म्हणजे वर्णवाद. दुसरा आहे विचार. विचार म्हणजे आंबेडकर, विचार म्हणजे गांधी, विचार म्हणजे बुद्ध. आणि हिंसा सोडलं तर विचार म्हणजे मार्क्स. मार्क्साने कदाचित शेवटी लिहिलंय की जर काहीच झालं नाही तर तुम्ही बंदूक उचला. पण ज्यांना सत्ता हवी आहे त्यांनीच हे प्रसिद्ध केलं की नाही, आम्ही मारून ठार करून तुम्हाला. मग तुम्ही का बदलू शकले नाही स्वतःला? सर्वहाराच्या नावावर सत्ता आणतात ना, मग शेवटी तुम्हीच शोषक का होऊन जातात? तुमचे विरोधात का रशियन पब्लिक उभे राहिली? आणि जर तुमच्या साहित्यात एवढं दम असेल तर आज रशिया युक्रेनला संपत आहे, तर कुठे गेले चेखव, कुठे गेले गॉर्की, कुठे गेले इव्हन मार्क्स? म्हणजे काहीतरी एक माणूस राहत नाही तिथे जे 40 लाख वर गेले सोडून, घर दार सगळे उद्ध्वस्त आहे. 100 दिवस झाले. कुठे आहे ते? कुठे आहे ते पुंजीवादी? कुठे आहे ते कॅपिटलिस्ट? पण भारतात बुद्धांनी आणि अशोकांनी एकही कलिंगानंतर सुद्धा पक्षीपर्यंत मारलं नाही. आणि गांधींनी आंदोलन करून आणि तो त्या जमिनीवर
बरेच लोक म्हणतात की गांधी आणि आंबेडकर मध्ये वाद होते. वाद नव्हते, ते तत्व एक होता, मार्ग शोधत होते की गांधी बाबा जेव्हा राज्य होईल तेव्हा सगळं विवेकाने नाही चालणार, एक स्टेट म्हणून एक संकल्पना असावी, सगळं समान असावं, हे कॉम्प्लिमेंट करत होते एकमेकाला. पण एक छुटकाभर जे ज्याला रायटर म्हणतो ना, सत्ताचं चिमूटभर सुख आहे ना, त्यासाठी मग आम्ही ह्या वर्गाचे नेते, आम्ही ह्या वर्गाचे नेते, आम्ही या धर्माचे नेते. एक नाटकाचा शब्दाचा मागे सतत एक शोध सुरू आहे माणसाचा. तो विवेकी होऊन जातो आणि प्रत्येक माणसाला तो तो टोचतोय. नाटक सहन होत नाही, नाटक सगळ्यांना टोचतो, सगळ्यांना धरतो. हा धाडस आजच्या काळात जेव्हा सगळं भीतात तेव्हा प्रेमानंद गजवी हा साहसी काम करत आहे. म्हणून आम्ही हे नाटक रंगमंचावर आणतो. आणि एक याचा मध्ये खूप सुरेख बाजू आहे की आम्ही कोणचा माणसाचा विरोधात नाही आहोत, कोणचा वादात विरोधात नाही आहोत. आम्ही हे सांगतो की तुम्हाला माणूस म्हणून जे बळकवतात किंवा थांबतात, तुमच्यामध्ये माणुसकीचा जो आवाज आहे त्याचा गळा घोटतात, ते सगळं बिंदू आम्ही या नाटकातून मांडत आहोत. तुम्ही या, स्वतःला बघा, सहन करा की तुमची माणुसकी कुठे हरवली जाते आणि मग माणूस म्हणून जगा. लिबरेट युअर सेल्फ अँड लिबरेट अदर्स, हा तत्व जे आहे ते प्रेमानंद गजवी मांडत. अश्विनी मॅडम, हा लेखकाचा वाढदिवस साजरा होतोय बुधवारी आणि 75वी आहे, तर कशा पद्धतीने तुमची टीम अभिवादन करते, काय तुमची संकल्पना आहे, ती कशी प्रत्यक्षात येणार? एकेकी 75 वर्ष अमृत महोत्सव. 75 वर्ष मी कुठल्या विचाराने जगतीये किंवा मी कुठल्या तत्वावर जगतीये, आणि ते तत्व माझ्या एका नाटकाने प्रसिद्ध हो किंवा प्रस्तुत होणार आहे, आणि मी जगासाठी काय सोडणार आहे, काय देऊन जाणार आहे. तर तशा प्रकारे अमृत महोत्सवाचं पूर्ण सेलिब्रेशन असणार आहे की प्रेमानंद सर त्यांचं तत्व, त्यांनी ते जे जसे जगले आहेत, तर त्या तत्वाला छावणी नाटकातनं प्रस्तुत करणार आहोत. आणि एकाच दिवशी छावणी नाटकाचे 3 प्रयोग, बोधिनाट्य परिषद, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ आणि थिएटर ऑफ रिलेव्हन्स, हे आम्ही तिघं मिळून या नाटकाची प्रस्तुती करणार आहोत श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये. तर सकाळी 11 वाजता एक प्रयोग आहे, संध्याकाळी 4 वाजता आणि त्यानंतर रात्री 7:30 वाजता या नाटकाचे प्रयोग आहेत. आणि या प्रयोगाला एक लेखक म्हणून प्रेमानंद सर, मंजूर सर आणि एक कलाकार म्हणून आम्ही थिएटर ऑफ रिलेव्हन्स ची टीम, रंगकर्मी म्हणून उभे आहोत, आपल्या विश्वाला, आपल्या जगाला आणि समाजाला एक नवीन दिशा देण्यासाठी. निश्चितपणे नाटकाची संकल्पनाच फार उत्तम आहे आणि निश्चितपणे समाजाच्या परिवर्तनाच्या दिशेने जाईल. गजबी सर, आपण मुलाखतीच्या शेवटाकडे जाणार आहोत. जाण्यापूर्वी या सगळ्या समाजाला, आपल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांना काय तुम्ही संदेश देऊ शकता? काय संदेश वगैरे द्यावा असा एवढं काही मोठा नाही. संदेश असे खूप मोठ्या थोर लोकांनी वगैरे द्यायचे असतात. लेखक किंवा कलावंत ही छोटीशी गोष्ट आहे आमच्यासाठी, आणि एकूण सगळ्या कलेबद्दलही आम्ही एक छोटंसं एक रूप आहोत. पण कलेमध्ये जी ताकद आहे ती कुठल्याही बादशामध्ये नसते. कला तुम्हाला आतून बदलायला भाग पाडते. जेव्हा आपण एखादं चित्र बघतो, आधी कळत नाही, पण त्याच्या चित्रामध्ये आपण जर खोल गेलो की मग हळूहळू आपलं जे शरीर आहे सगळं काम करायला, मेंदू काम करायला लागतो. अरे यार, एवढी उद्ध्वस्तता आहे चित्रात. असंच ते काही कलात्मक मूल्य कलेमध्ये असतं. ते पेरलेलं असतं लेखकाने, ते फुलवलं असतं नंतर दिग्दर्शकाने, आणि कलावंतांनी त्यांच्या समोर लोकांचं म्हणजे प्रेक्षकांचं फुलणं यांच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत ते सगळं जात. आणि मग प्रेक्षक थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर तेव्हा त्याला तो प्रयोग परत आठवत राहतो. कलावंतांच्या माध्यमातून
आणि मग त्यांचं त्यांनाच कळायला लागतं की यार या नाटकामध्ये तर एवढं सगळं विस्फोटक होतं, मी 2 तास हे नाटक कसं काय सहन केलं. त्याचे तिला जेव्हा प्रश्न पडतात मग तो लगेच नाही बदलणार. पण कलावंतांनी, सगळ्या लेखकांनी, दिग्दर्शकांनी, कलावंतांनी, प्रकाश योजना असेल, त्याच्यामधलं संगीत असेल, मागचा काळा पडदा असेल, काळा पडदा सुद्धा बोलतो नाटकाचा. तर हे जे सगळं बोलणं आहे कलेच्या माध्यमातून प्रेक्षकापर्यंत ते पोचतं आणि मग तो येऊन सांगत नाही लेखकाला, दिग्दर्शकाला, कलावंतांना मी बदललो. तो आतून हरलेला असतो आणि त्यातल्या त्यात तो स्वतःला बदलून घेत असतो. पण यांचं हे लोकांचं जे बदलणं आहे, शत्रू समोर परत टपून बसलेलाच असतो की हे बदलतायत कसे, मी बघतो त्याला. मग परत ची तयारी होते सुरू. म्हणजे एका बाजूला कला एका बाजूनी संघर्ष करत राहते, ती सारख्या एखाद्या मोठ्या ताकदवान शक्तीवर उभं पण राहते. तर हा जो संघर्ष आहे ताकदवान आणि दुसऱ्या बाजूला कला, आणि शेवटी विजय होतो तो कलेचा. कारण तो जो कोण बादशाह असेल, कोण असेल, तो मर्त्य आहे आणि कला ही जिवंत गोष्ट आहे. छावणी नाटकाच्या निमित्ताने पूर्ण टीम आपल्या सोबत आहेत आणि कलाकार देखील आहेत. सर्वप्रथम मी विधानकडे जातो. काय नेमकी तुमची काय भूमिका आहे नाटकामध्ये आणि काय संदेश दिला जातो? विधान ही जी भूमिका आहे ती प्रश्न विचारतो. प्रश्न हे की त्याची आई आहे आणि ची कृती काय सांगते, ती नक्की कोणत्या वाटेवरती जाते, आणि जे कॅरेक्टर आहे ते लीड करतं, एका विशिष्ट वर्गाला लीड करतं, समाजाला लीड करतो आणि ते नेतृत्व करतं. आणि त्याला प्रश्न विचारण्याची हिंमत त्या विधानमध्ये असते. मुलाच्या पलीकडे तो प्रश्न विचारतो आणि ती भूमिका स्पष्ट करतो की नक्की मी या भारतात राहतोय, तर भारतामध्ये असण्याचा माझी भूमिका काय आहे एक नागरिक म्हणून. तर ती त्या संवादामधून बॅक ऑफ द माइंड ही सुरू असते आणि त्या संवादामधून एक रिलेशन मधून ते येतं, एक वैचारिक दृष्टी येतं. तर अशा पद्धतीने तो थेट प्रश्न विचारतो. तर ती भूमिका विधानची खूप महत्वाची भूमिका आहे. बरोबर. हे सगळं करत असताना म्हणजे ह्या भूमिका तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत असाल तर तुमच्यामध्ये वैयक्तिक काय बदल झाले? वैयक्तिक खूप छान आणि म्हणजे उत्स्फूर्त बदल जाणवतो. असा की वैचारिक स्पष्टता आली एक, म्हणजे दुसरी की लेखन करत असताना जसं प्रेमानंद गजवींनी मांडलंय छावणी नाटकामध्ये, तर अशा पद्धतीने पुढाकार कोण घेत नाही, तर तो पुढाकाराचा एक भाग आला. दुसरं म्हणजे की मी हे नाटक करतोय त्याचं एक समाधान आहे की मी छावणी नाटक करतोय. तू काय नाटकामध्ये भूमिका केली आणि तुझ्यामध्ये कसं बदल परिवर्तन झालं? मुळात एक समाजाचा तबका आहे. जसं वर्णवादामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ग आहेत आणि या 4ही मध्ये जो वरचा आहे तो ब्राह्मण. आज समाजात एक प्रचलित समज असते की जास्त अन्याय किंवा शोषित हे जो शूद्र तबका आहे, खालचा दबित आहे, पीडित आहे, त्यावर जास्त अन्याय होतो. आणि हो, ते आहे. पण जसं नाटकात लेखकाने मांडलंय की हजारो जातींचा ऑक्टोपस आणि त्या ऑक्टोपसाचे हजारो हात, म्हणजे एक जात, त्याच्या हजारो पोटजाती, त्या पोटजातींच्या जाती, हे प्रत्येक एक शोषणाची फळी आहे. तसंच ब्राह्मणातही ही फळी आहे. ब्राह्मण म्हणायला आहेत ब्राह्मण, पण त्या ब्राह्मणांमध्येही कसं शोषण होतं, त्यामध्ये जो भिक्षुकी करणारा ब्राह्मण तबका आहे, त्यांच्यात इकॉनॉमिकली होणारे क्रायसिस, म्हणजे एका बाजूला समाजाचा प्रतिष्ठित वर्ग आणि पाहायला गेलं तर इकॉनॉमिकली जास्त दबलेला पीडित वर्ग, त्यातून आलेली ही गणी जी म्हणते की माझ्या वडिलांनी म्हणजे पूर्वपार चालत आलेला जो धंदा आहे भिक्षुकीचा, ते चालवतायत, करतायत, तिला ते मान्य नाहीये. कारण तिचं म्हणणं आहे की भिक्षुकी करून कोण श्रीमंत झालंय, मला प्रतिष्ठा समाजात मिळते पण जी प्रतिष्ठा मला मिळायला हवी ती मिळत नाहीये. त्याचा बंड ही करते. येस. आणि त्या बंडातून तिच्यात गुन्हेगार कसा निर्माण होतो, करायचे नसते पण त्या बंडाला, विद्रोहाला जेव्हा दिशा मिळत नाही तेव्हा मग तिच्या आत ती गुन्हेगारी कशी पनपते हे या नाटकात समोर येतं.
आणि तिथून मग तिची दिशा भरकटत कशी जाते. हे नाटक जेव्हा मी एक कलाकार म्हणून पाहिलं तर खूप आव्हानात्मक आहे, कारण आम्ही आतापर्यंत थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या रंगकर्मींनी विवेकसंमत भूमिका केल्या ज्या समाजाला दिशा देतात. नकारात्मक शेड आहे या कॅरेक्टरचं, पण जेव्हा मी अभिनय करते कलाकार म्हणून तेव्हा माझ्यातल्या कॉन्फ्लिक्टलाही मी त्या नाटकात मांडते आणि तिथून बाहेर पडून मी हेच माझ्या प्रेक्षकांना, माझ्या रंगकर्मींना देते की हे असं होतंय, मला असं नाही करायचंय. बरोबर. तिथे माझी वैचारिक दिशा काय आहे, कारण खूप जस्टिफाय केलंय की गरिबी आहे म्हणून मी गुन्हा करते. जसं आमचे रंगचिंतक दिग्दर्शकही म्हणाले की जर असं आहे तर अंबानीही शोषण करतोय, तो तर गरीब नाहीये. अदानीही छळतोय लोकांना, तो गरीब नाहीये. मग कारण गरिबी नाहीये, कारण आहे विचारसरणी जी जस्टिफाय करते प्रत्येक वेळी, आणि हेच या नाटकात हे कॅरेक्टरही मांडते. बरोबर. तुम्ही छावणीत कुठे आहेत नेमक्या? थिएटर ऑफ रेलेव्हन्समध्ये आम्ही प्रत्येकजण स्वतःला वैचारिकरित्याने जन्म देतो आणि जन्म झाल्यावरती आपलं एक नामकरण होतंच. तसं एक नामकरण माझं झालंय, मला कठोर म्हणून ओळखलं जातं या पूर्ण ग्रुपमध्ये. त्या कठोरपणाला मी स्वतः अनुभवते या नाटकाच्या माध्यमातून. तर ते कसं, सानंदी साठे ही जी एक भूमिका आहे ती भूमिका म्हणजे जातीयवादाची बळी पडलेली एक व्यक्ती. तिचा परिवार या जातीयवादामुळे नष्ट झाला, बळी पडली आणि त्याने तिला आसरा दिला ते एमएमनी. आता जी व्यक्ती आपल्याला आसरा देते निश्चितच आपण त्या व्यक्तीच्या अधीन होऊन जातो, हे मला त्या भूमिकेत समजलं. पण अधीन होण्यामध्ये तिची स्वतःची जी एक घुसमट आहे की हो तिचंही एक सुखी, समाधानी, एक निर्मळ असं आयुष्य तिला जगायचंय. पण एमएमनी तिला जो एक नवीन स्वप्न दिलंय की शोषितांसाठी लढणं, शोषकांविरुद्ध लढणं, या लढ्याला ती त्या प्रायोरिटीमध्ये ठेवते. आणि त्या प्रायोरिटीमध्ये असताना ती हे बघत नाहीये की आपण एक म्हण ऐकली असेल, एका डोळ्यासाठी एक डोळा फोडून काढणं. पण ह्याच्यात पूर्ण जग दृष्टीहीन होतंय, याकडे कोणाचं लक्षच जात नाही. आम्ही छावणी या नाटकाच्या माध्यमातून प्रत्येकजण बदला घेण्यासाठी नाही तर बदल आणण्यासाठी हे नाटक प्रेरित करतंय. आणि तो बदल म्हणजे की दृष्टीहीन जगण्यापेक्षा चला एक नवीन दृष्टी निर्माण करूया. प्रत्येक वेळेस न्यायासाठी जेव्हा आपण लढा देतोय, तो लढा देत असताना हिंसा हाच एकमेव मार्ग नाहीये. तर त्याच्यासाठी लढा देण्यासाठी आपलं संविधान आपल्याला कसं बळकट करतंय याकडेही तुम्ही लक्ष द्या, किंवा याकडेही आपण सर्वांनी मिळून एकत्र संविधानाची मूल्य कशी बळकट करता येईल इथे आपण मार्गस्थ होऊया. हे या नाटकाचं किंवा या कॅरेक्टरचं मूळ हेतू आहे. सो त्या संघर्षामध्ये ती नेहमी असते, पण तिची प्रायोरिटी ती प्रत्येक वेळेस ठरवते की नाही, मला एमएमनी आसरा दिलाय तर मला एमएमच्याच बाजूने लढायला हवं. बरोबर. एक बुधवारी 3 प्रयोग होणार आहेत एका दिवसामध्ये. म्हणजे तुम्ही किती एक्साइटेड आहात आणि किती तयारी काय केली? आम्ही छावणीतच आहोत, आम्ही तयारीतच आहोत. आता बोललं तर आम्ही आत्ताही तयार आहोत. अच्छा. ऍक्च्युली आमची एक्साइटमेंट यासाठी आहे की आज समाजामध्ये, भारतामध्ये एक निराशा आहे की कायद्याने काही होत नाही रे बाबा, न्याय मिळत नाही. आम्ही या नाटकातून हे पोहोचवू इच्छितोय आणि पोहोचवतोय की संविधानावर विश्वास ठेवा, संविधानाच्या बाजूने उभे राहा, न्याय निश्चित मिळतो. त्यामुळे अन्यायासाठी अन्याय हे उत्तर कधीच असू शकत नाही. आणि त्यासाठी आम्ही जास्त एक्साइटेड आहोत की संविधानाला आम्ही एक नवीन दिशा, एक नवीन वाटचालीने प्रत्येकासमोर घेऊन जाणार आहोत. पूर्ण छावणीच्या टीमला शुभेच्छा आहेत आणि त्यांचा बुधवारचे जे प्रयोग आहेत तिन्ही ते उदंड प्रतिसादामध्ये पूर्ण व्हावेत, मॅक्स महाराष्ट्राकडनं शुभेच्छा. मी विजय गायकवाड, तुर्तास थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.